आता हे चहा कने मी कधी लई पेतच नाही, पण जेव्हा पण कधी असं बनवेल की नाही तेव्हा समजायचं की आपल्या मळ्यात सैनिक आल्या, त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून कधी सगळ्यात पहिला चहा करून आणलेलं. कारण की मळ्यात कधी आपल्या सैनिकांचे कणस तीन गोळा करायचं चालू होतं. सकाळी आपल्या मोबाईल मधलं कधी चार्जिंग संपलेलं, म्हणून सगळे कणस गोळा करताना कधी मी काहीच व्हिडिओ करू शकलो नाही. बाकी मग आपल्या सैनिकांचं इथलं सगळं कणस गोळा करून झाल्यावर आपण दुसऱ्या राज्यात आलं. ते कुठलं माहितीये का? आपलं टोमॅटोचं राज्य. इथल्या सगळ्या कणी या काट्यातीन गोळा करायच्या होत्या. पहिलं तर मग एका झाडापाशी कणी असं जागा करून घेतलं आणि मग आपल्या सगळ्या सैनिकांना कणी असं भराभरा काट्या आणून द्या म्हणलं. मी तोपर्यंत कणी असं भराभर असं लावायला चालू केलं. तेवढ्या तिकडे दादाने कणी मला रस्त्यावर उभारून फोन केला, लईच अर्जंट आहे म्हटलं, लवकर ये. त्यामुळे सैनिकांना थोडा वेळ करा म्हटलं, मी लगेच येतो. तिथनं मग त्याच्यापाशी गेल्यावर कळालं की मला याची गाडीच बंद पडल्या. मग काय त्या गाडीला असं पाय लावून कणी गावाकडे जायचं होतं, त्यामुळे मग मी त्यालाच पाय लावायला लावून कणी मी दुसऱ्या गाडीवर बसलो आणि मग तिथनं सरळ कणी राहुलदाच्या गॅरेज जवळ आलं. तिथनं मग आता बघ म्हटलं तुझं तो काय झालंय, मी जातो मळ्यात असं म्हणून कणी मी मळ्याकडे आलो. आल्यावर मग आता माझं काम होतं ते म्हणजे काट्या लावायचं, ते चालू करणार होतं. पण ऊन एकले पडाल कणी त्याच्यामुळे हे मास्क घालूया म्हणलं. हे घातल्यावर कणी असं भारी पण वाटतंय आणि काम पण कणी असं बराबर होते आणि वैताग पण येत नाही. आता कणी इथं टोटल 400 काट्या होत्या. त्या सगळ्या कणी रानात ना असं गोळा करून कणी ती एका जागी ढीग लावलेला. बाकी मग हे झाल्यावर कणी अनेक काम होतं, ते म्हणजे आपला इथला कणी सगळा मल्चिंग पेपर असं काढून कणी सगळ्या पद्धतीने भरून ठेवायचं होता. मग हे पण कणी असं भराभरा काढायला चालू केलं, पण इथंच आम्हाला करायला कणी 1 वाजलेलं. म्हणून मग जेवढं होते तेवढं कणी सगळं संपवलं आणि 1 वाजल्यानंतर कणी आपल्या सैनिकांची सुट्टी झाली. त्यानंतर मग माझी सुट्टी. बाकी मग तुम्ही जाताना कणी या चुलीवर आता पुढली रेसिपी आपण काय करायची ती कमेंट करून जावा आणि 1 लाख फॉलोअर्स व्हायला तर जराच राहिले, त्यामुळे फॉलो पण करा की.